नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि आज तुम्हाला विदर्भातला आमचा एक वेगळा प्रकार दाखवता। आता विदर्भ म्हटलं की वेगळा विदर्भ असं नसतं, विदर्भ म्हटलं तर वेगळ्या रेसिपीज असं असतं। तर हे वेगवेगळे पदार्थ जे असतात आमच्या इथे खसखस, खोबरं म्हणजे सुकं खोबरं, तेल, तिखट, मसाले असे थोडंसं स्पाइस लेवल जास्त असते। पण याचा अर्थ असा नाही की सगळेच विदर्भातले किंवा सगळेच नागपुरातले लोक खूप तिखट खातात असं नाही आहे। तर हा जो असा झुणक्याचा प्रकार आहे त्याला खसखसचा झुणका म्हणतात। आणि खसखसचा झुणका गरमागरम पोळी किंवा भाकर जर असेल तर उत्तम। आणि खसखस खाल्ल्यानंतर ग्लानी येते, ग्लानी आणायची, पहिले झुणका बघा। साधारण एक 3-4 तास आधी ही खसखस भिजवलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची खसखस आणि भिजवायची, आणि ह्यातली अर्धी खसखस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। अगदी 75% म्हटलं तरी याला आपण बारीक करून घेऊ। ती खसखस जोपर्यंत आपण मिक्सरवर बारीक करतो तोपर्यंत आपण याची फोडणी करून घेऊ। खरं तर एक सांगू का मनातली गोष्ट, की खसखस बारीक करताना हा पारंपरिक प्रकार आहे, पाटा वरवंट्याचाच वापर करावा की नाही रे? पण आज नाही करू, घाई आहे थोडीशी, त्याच्यामुळे मिक्सरवर मी करतोय। आणि फोडणीसाठी शेंगदाणे तेलाचा वापर करतोय आपण, आणि घाणीचं जर तेल असेल तर उत्तम। मोहरी फुटल्यावर लसूण, आणि लसूण छान परतून झाल्यानंतरच बारीक कांदा चिरलेला। कांदा यामध्ये भरपूर लागतो। साधारण 2 वाट्या जर खसखस असेल तर 1 वाटी 1.5 वाटी कांदा जर ठेवला तर मग मजा येते। त्याला छान परतून घेऊ, आणि तोपर्यंत आपली खसखस जी आहे ती सुद्धा बारीक होऊन येते। त्यानंतर थोडीशी हळद, तिखट, धने पावडर 1 चमचा, थोडं जिरे पावडर, आणि हे थोडंसं परतून झाल्यानंतर आपण 1 चमचाभर बेसन घालू। चमचा 1.5 चमचा, दॅट्स इट, खूप जास्त घालायचं नाही। आणि ते बेसन या फोडणीबरोबर पहिले थोडं भाजून घ्यायचं। यानंतर ही वाटलेली खसखस, आणि ही संपूर्ण खसखस आता याला छान भाजून घ्यायचं आपल्याला। आता हे सगळं वाटलेलं पाणी जे आहे ते आपण यामध्ये घालू, आणि या पाण्यामध्ये छान या खसखशीला शिजवून घेऊ। याला थोडं आपण झाकू, मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटं याला आपण झाकून ठेवायचं। फक्त मध्ये मध्ये लक्ष द्यायचं, असं नाही की झाकून ठेवलं म्हणजे झालं। आणि ही एक वेगळ्या पद्धतीची म्हणजे खसखशीची भाजी पण तयार करतात आपल्याकडे। झुणका हा वेगळ्या पद्धतीचा, आणि हा झुणका आपल्याला आचल गर्गे यांच्या आईने पाठवलेला आहे। आणि काकू, ही रेसिपी तुमच्यासाठी। याला बघा आता छान तेल सुटलंय, हा कोरडा होईल आता छान। चवीनुसार थोडंसं मीठ, अगदी थोडीशी अशी कसुरी मेथी, आल्याची पेस्ट ती शेवटी घालते आपण, याचा स्वाद छान येतो। थोडंसं आमचूर पावडर, आणि अगदी थोडीशी साखर घातली। साखर कधी घालायची नसेल तर घालू नका तुम्ही, पण मला आवडते। आणि कोथिंबीर, क्या बात आहे। आणि त्याबरोबर गरमागरम भाकर। आता मी काय करणार, रेसिपी तर झाली, आता ह्याचा समाचार घ्यायचा आहे मला। आणि समाचार घेतल्यानंतर मी झोप काढेन एक, कारण झोप येईल मला। मी याचा समाचार घेतो तोपर्यंत तुम्ही हा एपिसोड बघा। तुम्ही सुद्धा हा झुणक्याचा प्रकार तयार करा, नवीन एक वेगळा प्रकार आहे। आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।
आणि झुणका खाल्ल्यानंतर झोप आली, बघा माझी आठवण.